हॅलो, या आपल्या अशा नमन कलेच्या कोकणच्या अजोड प्रेम या लोककलावंतांनी अजूनही जतन संवर्धन करून ठेवले आहे. दिव्यासारख्या या नगरीत किंवा नगरीत एवढ्या हा स्पर्धेच्या का निमित्त होईना आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केला, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आहे. तसंच गणाबद्दल सांगायचं झालं तर गण हा सुरुवातीला जे भरकरी आपल्या या लोककलेचं एक वैशिष्ट्य आहे. नमन लोककलेचं सर्वात म्हणजे या सर्व एकत्र येतात तेव्हा मानवी भिंत ही या आपल्या नमन लोककलेचं वैशिष्ट्य आहे. तसंच धरकरांनी जो काही टाळ उपलब्ध नसतानाही जो काही हावभाव केला अतिउत्तम, अतिशय सुंदर. म्हणजे पूर्वीच्या काळी साहित्य उपलब्ध नव्हतं, या ठिकाणी त्यांनी या तरुण पिढीने या 21व्या शतकातही जाणून दिले आहे की साहित्य उपलब्ध नाही, पण आम्ही हावभाव करूनही या गणाच्या माध्यमातून ही आपली लोककला टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे.
आपल्या प्रेमाला डाग लावला, आपल्या प्रेमाची विटंबना केली आणि इतकं नाही तर तुला आणि वेगळं मला वेगळं केलं असेल, मग सांग ना माझ्या प्रेमाला का अर्थ द्यायचा? आपलं प्रेम स्वच्छ आणि सुंदर आहे आणि स्वार्थासाठी कधी आपल्यासाठी कधी प्रेम केलं नाही आणि माझ्या फक्त एकमेकाला प्रेम आहे. आपण एकमेकाला हृदयापासून प्रेम करूया. कसं म्हणतोस? आपलं प्रेम, पण ह्याच लोकांनी आपल्यावरती विटंबना केली, आपल्या प्रेमाला छळलं, इतकंच नाही तर तुला आणि मला वेगळं केलं. अगर आले प्रेम हे कधी कुठे कोणावर होऊ शकतं आणि जर स्वार्थासाठी प्रेम असेल तर ते फक्त वाचण्यासाठी आणि आपलं प्रेम स्वच्छ सुंदर निर्मळ पाण्यासारखं होतं. म्हणून जेव्हा मी गोकुळ सोडून गेलो तेव्हा माझी प्रिय मासरी कधी वाचली नाही आणि माझी सखी राधा कधी शांत लिहिली नाही. ते तू जाणतोस, मी जाणते, पण ही दुनिया कधीच जाणत नाही. अगं राधे, या दुनियेचं काय करू बसते? या खऱ्या प्रेमाला खोटं प्रेम आणि खोट्या प्रेमाला खरं प्रेम समजते. मी कोणावर जीव लावते मग फसते. मग आपल्याच प्रेमाला जीव दिला राधे. आपल्या प्रेमाची फक्त उपमा दिली जाते. आपल्यासारखं प्रेम न कधी झालंय ना कधी होणार आहे. पण कान्हा, आपलं प्रेम इतकं सुंदर असताना आपल्या वाट्याला इतकं दुःख झालंय. राधे, याची चिंता आपण करायची गरज नाही. आपण मात्र आपल्या प्रेमावरती चिंता राहावी. कान्हा, तुला कसं समजेल? मला तर अजिबात समजत नाही. मला तर लगेच रडू येतं. अगं रडूबाई, तुला हसवायला आला आहे कान्हा? पण कान्हा, माझी इच्छा आहे ती पूर्ण करशील? आजपर्यंत तिची कोणती इच्छा पूर्ण करते? सांग बरं, ही इच्छा मी पूर्ण करेन. मला आपल्या त्या जुन्या आठवणी पाहायच्या आहेत आणि त्यात रमायचं आहे. मला त्या घेऊन जाशील पुन्हा आठवणी? एवढंच ना, त्या आठवणी आपल्या आहेत. आपण पुन्हा आपल्या आठवणीत जाऊया. पण त्याआधी तुला माझ्यासाठी एक छानसं गाणं बोलायला लागेल. गाणं? आणि आता? हो राधे, आता. बरं, ठीक आहे. तू म्हणतोस तर म्हणतेस एखादं गाणं.
आपल्या